जगात सर्वात जास्त तिरस्कार हा खरं बोलणाऱ्या व्यक्तीचाच केला जातो. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही, फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील. सगळे आपलेच आहेत हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. माणूस किती आपला आहे आणि किती आपला आहे याचं उत्तर फक्त वेळेकडे असतं, कारण गरज संपली की विपरीत वागणं हीच जगाची रीत आहे. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही. गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसे मनातून उतरलेले काही जण पुन्हा मनात भरत नाहीत. एक वेळ माणूस लांब गेला तरी चालेल, पण लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात नसावीत. शोधायचं आहे तर काळजी करणारे शोधा, वापर करणारे तर गरज पडल्यावर आपोआप तुम्हाला शोधत येतील. मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरच्याला जाणवतो. जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत ना, तेव्हा लोक तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात. तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. लोक जर त्यांच्या बोलण्याची मर्यादा विसरून जात असतील तर उलट उत्तर देणे हाच सगळ्यात चांगला पर्याय असतो. स्वतःची वाट स्वतः बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत. आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो, जशी वेळ येईल तसं वळावं लागतं. नेहमी अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला जास्त यशस्वी होण्यास मदत करतील. ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. प्रत्येकाचे दिवस संपत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते. सुखी राहा, हसत राहा, आनंदी राहा.